मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे समोर। नेमकी सर्वात मोठी बातमी नेमकी काय आहे? लाडक्या बहिणी योजनेसाठी आता ई-केवायसी चे फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणीने योजनेसाठी केवायसी लाडक्या बहिणीला नोव्हेंबरच्या हप्त्यापासून हप्ता मिळाला नाही आणि इतर केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर असून शेवटची मुदतवाढ संपण्याचे अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेत। या माग नेमकं खरं काय? आता याच्यामध्ये मुदत वाढ देणार का सरकार? या माग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी, ई-केवायसी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आणि पती वडील नसलेल्या सरकारने मोठा निर्णय नेमका घेतला काय? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 45 लाख महिला ई-केवायसी अद्याप पूर्ण केलेली नाही। त्यामुळे सरकारने ई-केवायसी साठी 31 जानेवारी 2026 मुदतवाढ देण्याचा निर्णय लाडक्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली। 31 डिसेंबर पर्यंत आधीची मुदत होती आणि ती आता वाढवण्यात आलेली आहे। अजूनही सुमारे 45 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एका महिन्याची म्हणजेच 31 जानेवारी पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे। पती नसलेले वडील नसलेले यांच्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। 31 डिसेंबर पर्यंतची ही मुदत आता 31 जानेवारी पर्यंत असेल। अनेक लाडक्या बहिणी अजूनही ई-केवायसी करण्यापासून वंचित आहेत आणि त्यामुळे त्यांना मुदत ही वाढवून देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला मुदत वाढवून दिली आहे।